सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी येत्या 4 मार्च पासून अर्ज भरायची प्रक्रिया सुरू होणार असून 6 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे। सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे। येत्या 4 मार्च रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया होणार असून 6 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर विविध इच्छुकांची नावे चर्चेत असून पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे। दिनांक 4 मार्च रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडणार असून 6 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर विविध इच्छुकांची नावे चर्चेत असून पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत। सध्या स्थायी समिती सभापतीपदी अनेक नगरसेवकांची नावं चर्चेत असून यामध्ये नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेवक जयकुमार माने, नगरसेवक राजू पाटील, नगरसेवक गणेश वानकर, नगरसेविका रंजिता चाकोते यांची नावं चर्चेत आहेत। मात्र या सर्वांमध्ये विशेष चर्चेत असलेलं नाव म्हणजे नगरसेवक राजू पाटील। मागील निवडणुकीतील घडामोडी लक्षात घेता त्यांना यावेळी संधी मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मागील निवडणुकीतील गोंधळ आणि 5 वर्षांचा विलंब, मागील वेळी स्थायी समिती सभापती निवडणुकीदरम्यान मोठा गोंधळ झाला होता। त्या वादामुळे सभापती पदाची निवड तब्बल 5 वर्षे प्रलंबित राहिली। या काळात राजकीय संघर्ष, आरोप प्रत्यारोप आणि पक्षांतर्गत मतभेदांमुळे स्थायी समितीचं कामकाजही प्रभावित झालं होतं। त्यावेळी राजू पाटील यांच्या पत्नी माजी नगरसेविका अंबिका पाटील यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र निवडणुकीच्या दिवशी निर्माण झालेल्या गोंधळामुळे त्यांची संधी हुकली। त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली होती। मागील निवडणुकीत अंबिका पाटील यांच्यावर झालेला अन्याय लक्षात घेता यावेळी राजू पाटील यांना सभापतीपदाची संधी देऊन तो अन्याय दूर केला जाईल का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। स्थानिक पातळीवर भाजपमध्ये या पदासाठी अंतर्गत चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे। पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। काही जाणकारांच्या मते सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार आणि वरिष्ठतेचा विचार करता राजू पाटील यांची वर्णी लागणं अपेक्षित आहे। कारण राजू पाटील हे आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते आणि कट्टर समर्थक आहेत। तसंच ते दुसऱ्यांदा निवडून आले आहेत। मागील निवडणुकीतील परिस्थितीचा विचार करून पक्ष त्यांना संधी देऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। तथापि पक्षनिष्ठा, गटबाजी, स्थानिक समतोल आणि आगामी राजकीय समीकरणे लक्षात घेता अंतिम निर्णय शेवटच्या क्षणीही बदलू शकतो। सर्वांचं लक्ष 4 आणि 6 मार्चकडे लागलं आहे। 4 मार्च रोजी अर्ज दाखल होताच चित्र अधिक स्पष्ट होणार आहे। तर 6 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत कुणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडते याकडे संपूर्ण सोलापूरचं लक्ष लागून राहिलं आहे। राजू पाटील यांना यावेळी न्याय मिळणार का? मागील निवडणुकीतील अन्यायाची भरपाई होणार का? या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहेत। सध्या मात्र सोलापूरच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता, चर्चांना आणि राजकीय हालचालींना जोर आला आहे।